दादा कशाच्या त्रासासाठी आले होते तुम्ही माझ्याकडे? माझा बीपी वाढला होता, बीपी खूप होता. कधीपासून त्रास होता तुम्हाला असा? मला बीपीचा त्रास होता समजा 2014 पासून. बरं, काय झालं होतं तुम्हाला असं बीपी काय वाढायचं तुम्हाला? काय कारण झालं होतं? असं गावात वगैरे काही असं झालं, समजा कोणाची मृत्यू झाली काही झाली तर त्याचा मला भीतीसारखं वाटत होतं आणि त्याचा मग मी रातभर विचार करत होतो, त्याचा बीपी वगैरे वाढत होता. त्याचं टेन्शन यायचं तुम्हाला? हा, त्याचं टेन्शन आहे. बरं, मग 2014 पासून तर तुम्ही किती वर्षापर्यंत बीपीच्या गोळ्या खाल्ल्या? मी 2014 पासून तर समजा 24 पर्यंत गोळ्या खाल्ल्या. बरं, जेव्हा माझ्याकडे पण घेतल्या ना. बरं, मग माझ्याकडे आल्यानंतर आपण होमिओपॅथिक मेडिसिन सुरू केली. हो. त्याच्यानंतर किती दिवसांमध्ये तुमच्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या? लगेच दुसऱ्याच दिवशी बंद केल्या. दुसऱ्या दिवशी बीपीच्या गोळ्या बंद केल्या. त्याच्यानंतर आज तुम्हाला ट्रीटमेंट घेताना किती दिवस झाले? आता 6-7 महिने होतात. बरं, ह्या 6-7 महिन्यांमध्ये तुम्हाला बीपीच्या गोळ्या घ्यायचं काही आवश्यकता पडली नाही? तसे प्रसंग जे अगोदर व्हायचे, कोणाची घटना वगैरे माहीत पडली, काही टेन्शन आलं, तसे प्रसंग काही घडले का या दिवसांमध्ये? हो, घडले. आणि त्याचा तुमच्या मनावर काही परिणाम झाला का? नाही. बरं, आणि बीपीची गोळी टोटली बंद आहे? बरं, इन जनरल तुम्हाला टोटली कसं वाटते आता पहिल्यापेक्षा? एकदम फ्रेश वाटते, हलकं वाटते, ताजं तवानं वाटते. धन्यवाद.